गाईज मी कशी दिसतीये ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ही जी साडी आहे तर ही साडी मी द्वारकादास मधून घेतलीये. जेव्हा मी तिथे शॉपिंग करायला गेले होते, म्हणजे आईंना वगैरे सगळ्यांना साड्या घ्यायच्या होत्या, तिथे मला ही साडी आवडली आणि ती मला इतकी आवडली, खूप छान वाटत होती तिथे. सिंपल आणि एकदम स्वीट. तुम्ही पाहू शकता अंगावरती पण खूप सुंदर दिसते ती. मला अशा सिंपल साडी पण कधी कधी वेअर करायला खूप आवडतात. आणि त्यावरती मी अशा मस्तपैकी ग्रीन आणि ब्राऊन बँगल्स घातल्यात. तर मी कशी दिसते ते मला कमेंट करून नक्की सांगा. विशालकडून मला खूप मोठं गिफ्ट मिळणार आहे. तर तुम्ही गेस सुद्धा करू शकता धनत्रयोदशीला काय घेतात, तर ते तुम्हाला पुढे कळेलच आम्ही काय घेणार आहे. ते सर्व सामान आम्ही रेडी केलेले आहे, म्हणजे टाइम नको जायला, जास्त लेट नको व्हायला. आल्यावरती लगेच पूजा स्टार्ट करायची आपल्याला. आपण लास्ट टाइम जे डेकोरेशन केलं होतं धनतेरसचं, तर त्या टाइप मध्येच काहीतरी वेगळं करूयात आज पण. करूयात मस्तपैकी. येस. आणि खूप सारं तेजांनी ऑर्डर मीशोवर हे पाहू शकता. हे जस्ट आत्ताच आले आणि खूप छान ऑर्डर केले. हे आता मी सर्व लक्ष्मी पूजनला लावणार आहे. आणि हे पण पाहू शकता खूप छान आणले. ते भारी दिसणार आहे. इथे सुद्धा काढली. आता अजून आल्यावर मला थोडंसं डेकोरेट करायचं इथे सुद्धा. मी फर्स्ट टाइम घातलंय हे घेतल्यापासून. सेंटरवरती आल्यावर तुम्ही पाहू शकता क्लायंट्स होते आणि आम्ही सर्वजण बिझी होतो ट्रीटमेंट करण्यामध्ये. तोरण अंकिताने आणलंय दुपारी. छान दिसते अंकिता. अजूनही क्लायंट झाले. ओके ना. हो, बाहेरच्या लाईट्स लावूयात. हे पावलं सुद्धा लावणार आहे उघड्याला. बरोबर दिसतंय का दोन्ही? छान वाटतं ते ना. हे गाईज, तर मस्तपैकी पूजा वगैरे झाली आमची सेंटरवरती. आणि देन आम्ही लगेच ज्वेलरी घ्यायला गेलो, कारण की 7:30 झाले होते तिथेच सर्व करायला. आणि तिथे पण मला व्लॉग घेता नाही आला दुकानामध्ये गोल्डच्या, कारण इतकी गर्दी होती की भरपूर जण आले होते सोनं खरेदी करायला. आता बोललेच मी, पण मी घेतलेला आहे गोल्ड. आणि हे पाहू शकता. तर मी काय घेतलंय हे तुम्हाला पुढे समजेलच व्लॉग मध्ये. गोल्ड घेतलेला आहे, गोल्डची ज्वेलरी, तर ती विशालनी घेतलीये. थँक्यू बेबी. येस, यू आर वेलकम. मला जे पण हवं असतं मी त्याला आधी जस्ट आयडिया देते आणि तो जास्त मला वेट करावं लागत नाही त्याच्यासाठी. तर जाऊयात, घरातली पूजा करूयात, जे सोनं घेतलंय त्याची पूजा करूयात आणि मग मी तुम्हाला दाखवते. तर गाईज, आता मी जी रांगोळी आहे ती कम्प्लीट करते. जाताना मी काढून गेलेले आणि आता मस्तपैकी फुलांनी डेकोरेट करणार आहे, म्हणजे अजून रांगोळीला शोभा येईल. विशाल आता घराला तोरण लावतोय. छान दिसतंय ना पण.
छान दिसतो. गाईज हे जे तोरण आहे हे पण मी ऑनलाईनच ऑर्डर केलंय छान दिसतो. आणि ही पाहू शकता माझी रांगोळी. आम्ही दरवर्षी दिवाळीमध्ये आमच्या उंबऱ्याला लक्ष्मीची पावलं लावतो. जुने होते ते मी सकाळीच काढले, आता हे नवीन आणले तर ते लावते मी. तर स्वस्तिक पण लाव ना. तेजल खूप खुश आहे कारण की तिला जे गिफ्ट हवं होतं ते मिळाले आणि पाहू शकता तुम्ही तिच्याकडे. असं काही नाही गाईज, मी खुश आहे, पण आज थोडा जास्त आनंद होतोय कारण इतक्या छान मुहूर्तावरती मला माझं गिफ्ट मिळालंय. तर ते गिफ्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता तर मी माझी रांगोळी कम्प्लीट करते, काहीतरी वेगळं डिझाईन करते मी. आरती करणार आहे गणपतीची आणि महालक्ष्मीची. तर चलो विशाल. सर्व काळेषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वैभव लक्ष्मी देवी की जय हो. आता आमची छानपैकी आरती झाली करून आणि आता वेळ आलेली आहे तुम्हाला गिफ्ट दाखवायची माझं. सो आर यू एक्सायटेड? तर तुमच्यापेक्षा जास्त मीच खूप एक्सायटेड आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. 1 2 3. फर्स्ट गिफ्ट, सेकंड गिफ्ट सुद्धा आहे. दोन दोन गिफ्ट घेतलेले आहेत. हार आणि इयरिंग्स जे आहेत तर ते मी न्यू डिझाईन मध्ये बनवले, अँटिक मध्ये. अँटिक ज्वेलरीची आता खूप ट्रेंड आली आहे तर मी त्यामध्ये बनवलेला आहे नेकलेस. आणि हा जो आहे तर हा माझा टेम्पलचा सेट आहे पूर्ण. टेम्पलचा वरचा हार आणि हा आणि मंगळसूत्र हे टेम्पलमध्ये. त्यावेळेस टेम्पलचा ट्रेंड होता, न्यू डिझाईन चालते, नवीन फॅशन आलेली टेम्पल डिझाईन मध्ये. तर त्यामुळे मी हे टेम्पलचा सेट घेतलेला. आणि आता नवीन आलाय अँटिक, तर त्यामुळे मी अँटिकचा हार घेतलाय, नेकलेस. हे जे इयरिंग्स आहेत तर हे टेम्पल मध्ये आणि आत्ताचे जे मी हे घेतलेले आहेत तर ते अँटिक मध्ये आहेत. याच्या आधी मी हे जे मंगळसूत्र आहे तर हे सुद्धा मी अँटिक मध्येच बनवून घेतलेलं. तर येस, आता भरपूर जण मला कमेंट करतील की किती तोळ्याचा हार होता, कुठून घेतलास, काय सर्व काही. हा जो हार आहे तर तो 6 तोळ्यामध्ये आहे अँटिक मध्ये. आणि हे जे इयरिंग्स आहेत तर हे 2 तोळ्याचे आहेत. टोटल 8 तोळे आम्ही धनत्रयोदशीला केलेत, म्हणजे विशालनी मला गिफ्ट दिलेत. आणि हा छान मुहूर्त होता, त्याला सुद्धा मला काहीतरी द्यायचं होतं तर त्यामुळे त्यांनी मला हे गिफ्ट दिलं.
अँड आय एम सो हॅपी. मी आधी देवीला घालणार आहे. पाहूयात लक्ष्मी पूजनला किंवा पाडव्याला मी हे वेअर करेल साडीवरती. तुम्हाला रील्स मध्ये पाहायला मिळेलच. मला तर खूप आवडली आहे डिझाईन. हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटतो ते कमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला. बाय बाय गाईज, लव्ह यू ऑल, टेक केअर.